कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला परिसरात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासन आणि पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। गृह विभागाच्या आदेशानुसार बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावर असलेल्या दुर्गादेवी मंदिरात हिंदू भाविकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे, तर ईदगाह परिसरात मुस्लिम बांधवांना नमाज अदा करण्यासाठी प्रवेश दिला जाणार आहे। याच मुद्द्यावरून शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट, भाजप आणि विविध हिंदूवादी संघटना आक्रमक झाल्या आहेत। गेल्या 40 वर्षापासून मंदिर प्रवेशासाठी घंटानाद आंदोलन करण्यात येत असून यंदाही आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता। भाजपकडून मंदिरात प्रवेश न दिल्यास हनुमान चालीसा आणि दुर्गा स्तोत्र पठण करण्याची भूमिका घेण्यात आली होती। धर्मवीर आनंदके साहेबांनी हे आंदोलन सुरू केलं। जेव्हा मंदिर बंद, नमाजाच्या वेळेस मंदिर बंद केलं गेलं, तेव्हा हे आंदोलन सुरू झालं। आज त्याला जवळजवळ 35-40 वर्ष होतात आहे, परंतु हिंदूंना न्याय मिळाला नाही। अनेक सरकार आली आणि गेली, पण न्याय मिळाला नाही। परंतु ज्यावेळेस ईद आणि हे रमजान ईद आणि नवरात्र उत्सव एकत्र आले, त्यावेळेला मीच अध्यक्ष होतो। सीपींनी आदेश दिल्याप्रमाणे डीसीपींनी, अनुपकुमार सिंह डीसीपी होते, आणि त्यांनी मीटिंग घेऊन ही दोन्ही मंदिर पण सुरू ठेवलं आणि नमाज पण झाला। दोन्ही गोष्टी झाल्या, सतत 3 वर्ष झाल्या। मग ते जर होऊ शकतं तर त्याचंच पुनरावृत्ती दरवर्षी करायला काय हरकत होती, परंतु ते केलं नाही। कारण पोलीस प्रशासन, सरकार यांची मानसिकता नाहीये हे आंदोलन मिटावं। जर घटनेचं 25 कलम असं सांगतं, एका समाजाला तुम्ही न्याय देताय तर दुसऱ्या समाजावर अन्याय होता कामा नये। तर दुसऱ्या समाजावर अनेक 30 वर्ष अन्यायच होतो आहे। यासाठी आम्ही सर्वांना पत्र दिली, त्या पत्राचं उत्तर पण यांनी दिलेलं नाहीये। संवेदनशील परिस्थिती लक्षात घेता दुर्गाडी किल्ला परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलाय। सीसीटीव्ही, ड्रोन आणि विशेष पथकांच्या माध्यमातून संपूर्ण परिसरावर नजर ठेवली जाते। दरम्यान हा विषय न्यायप्रविष्ट असल्यानं प्रशासनानं सर्व नागरिकांना शांतता आणि संयम राखण्याचं आवाहन केले।